दंडवतः उभय वराडी करणे. स्वामींनी लग्न सोहळा दोन्ही वधू आणि वरांच्या पक्षाकडून तो सोहळा पाहिला, अनुभवला. तेथील अन्नदान स्वीकार केलं, वस्त्रदान स्वीकार केलं आणि लग्न समारंभाला स्वामी साक्षी घातल्या, दर्शन दिलं. या लीळेमध्ये ईश्वराचा खूप असा मोठा हेतू असतो. स्वतः परमेश्वर कुठलीही लीळा करत नसतात. तर मग असं का केलं सर्वज्ञाने? ना म्हणाले तिथे वधू आणि वरांच्या सर्व वराडिकांची खरी कणव उपजली. कसली कणव उपजली? भजन पूजनाची. हे कणवा आणि संस्कार उत्पन्न होतात, म्हणूनच तुम्हाला ती क्रिया घडते. तुम्ही तीन दरिद्री नीट संस्काराचे असेल तर तुम्हाला असून सुद्धा कोणाला करावं वाटत, बोलावं तर वाटत नाही या म्हणून. आता ह्या लिहिलेचं आपण आतमध्ये बघितलं. अगोदर त्यांनी विचारच केला नाही, सर्वांना वाटलं हे त्यांचे सोयरे, मग कशा कणवा आल्या म्हणून तसं कार्य वर्तलं. म्हणून भजन पूजन स्वीकार, स्वामींनी ते स्वीकार करायचं होतं. ही कणव आलेली आहे म्हणून सर्वज्ञानी तिथं वराडाच्या ठिकाणी स्वतःहून विजय केलेला आहे. तिथल्या सर्व पदार्थांना संबंध दिलेला आहे आणि दोघांच्याही पुढील पक्षांच्या मनामध्ये काहीच हेतू नाही, म्हणजे अहेतुक क्रिया घडलेली आहे त्यांना, फार दर्शनापासून भजन पूजनात. तर त्या अहेतुक क्रियेचाही तो कणव म्हणा, अधिकार म्हणा, पूर्वजनाचा आलेला आहे. आणि म्हणून ते पूर्वभजन प्रेमास कारण करायचे दोन्ही पक्षांना. आणि म्हणून सर्वज्ञ स्वतः म्हणून तिथे त्या प्रसंगाला साक्षी ठाकले. लग्न सोहळ्याला का साक्षी ठाकले? हा हेतू आहे सर्वज्ञ. मग असे प्रेमाला कारण काय असतं? किती पात्र असतात? पुढील विषय संशोधनासाठी आहे. 60 पात्रे प्रेम राहिलं नाही, मग सांगावं लागतं ते सगळं. आता आहे का गण उभय वराडाची कणव म्हणून सर्वज्ञ लग्नाला गेले. लग्नाला साधू सुद्धा कन्वेषय जात, एखादा उपदेश असेल, तिथल्या तेथील दर्शनाचं पुण्य सर्वांना मिळतो. मानव पंथाचे सर्व त्याच्यामध्ये अनेक मतमतांतर वैचारिक असतात. मला साक्षी राहू नये, कुणी म्हणतं राहावं वगैरे वगैरे. तुमच्या परिस्थितीने तो विचार करावा लागेल. असा भयानक गोंधळ आहे विधीचा, आहे का नाही? कुठलं करावं कुठलं नाही करावं. एक पक्ष म्हणतो असा, ते तुम्ही ठरवा तुमच्याला काय शास्त्र प्रतीची, गुरु प्रतीची, आहे का नाही, आत्मा प्रतीची, मार्ग प्रती. असा मोठा गोंधळातला कार्यक्रम आहे. तर ते 60 पात्रे प्रेम संस्काराची असतात. 60 पात्र कोणती शोधायला, त्याने पूर्वजन घडतं. 86 पात्रे भूतभजनाची असतात.
ते ज्ञान होतं. ज्ञानाला 86 पात्र लागतात आणि 16 पात्रे वेदाची असतात. वेद होण्याला 16 पात्राच्या ठिकाणी भजन घडावं लागतं, तेव्हा तुम्हाला वेद होतो. वेद, बोध आणि प्रेम. परमार्ग ईश्वराचं उद्धरण कार्य या 3 गोष्टीवर चालतं. या तिन्हीलाही तुम्ही निमित्त होऊ शकता. तुम्ही कोणाच्या वेधाला निमित्त झाले, त्याने तुम्हाला प्रेम. बोधाला झाले, तुम्हाला प्रेम. कुणाच्या अनुसरणाला झाले, तुम्हाला प्रेम. कुणाचं अनुसरण सिद्धीला नेलं, तुम्हाला प्रेम. कुणाला एक सेवी जाय, एक न सेवी जाय या वचनाच्या प्रमाणानुसार. असं स्वामींनी तुमच्यावरती धुरा दिलेली. तुम्ही हे प्रेमाचा अधिकार जगू शकता. असे हे प्रेमाचे पात्र, भूतवचनाचे पात्र आणि वेदाचे. ह्याच्यामध्ये जो परिवार असतो, परिवाराचे संस्कार काम करत असतो. एक परिवार असा असतो की वेदाला आला तर त्याला विपरीत करून पाठवतात. कोणी बोधाला आलं तर त्याला बुद्ध करून निर्बुद्ध करून पाठवायचं. अनुसरण आले तर गुरु इकडे तिकडे गेला तुझ्या कानांना काय पडलंय मार्गाने तर काय आहे, आम्हीच पश्चाताप पावलो, परत पाठवायचं त्याला घरी. बर, दोन्ही नित्य नरकाच्या चाली पण विष्णू स्वामी सारखं इथं निर्माण होतं ते बीज. गोविंद स्वामींनी तसं केलं म्हणून तो स्वामी त्यांना भेटला. विष्णू स्वामींनी अशा संस्काराचे आहेत, ते अनुसरले नाही सगळे. मागील प्रमादात अनुसरून प्रमादी झालेले आहेत, पण त्यांच्या कणवा आहेत ना, कणवेला स्वामी पाहतात. कणवेमुळे स्वामींना बांधलं ईश्वरावर. म्हणून या वेळेमध्ये आता हे सगळं पाहायला मिळतं आपल्याला, आणि आपण कोण आहे आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याकडे तशी विचारधारा जर सतत येत असेल, समजायचं आपण अरे बाबा, मग तिथं प्रायश्चित्त आपल्याला. का तुम्ही ईश्वराच्या जीवोद्धरणाच्या आड आणि धर्मापासून काढून परधर्मी लावायचे. त्यासाठी स्वतःलाही मारावं लागतं, सोपं नसेल. तुमच्यामध्ये हजारो लोक वेधाला, उपदेशाला, अधिकाराला, दर्शनाला काही ना काही होतच राहतं ना. आता आपली फिरस्ती बंद झाल्यामुळे ते कार्य बऱ्यापैकी थांबले. मग आपण या क्षेत्राच्या ठिकाणी आहे तर आपण तसं प्रकारची किंवा स्वतःची व्यक्तिगत साधना करा. ते नाही करायचं, मग तुमचा प्रत्येक क्षण लेखी लावा स्मरणामध्ये. आवडी, उत्कंठा, कर्म, त्रिसूत्री आहे ते प्रदर्शन. प्रत्येक विधीमध्ये ही गोष्ट असली तर ती साध्यपद योग्यता जाते, नाहीतर साधारणपदी योग्यता होत नाही. झाली तर झाली, नाही तर फुसकावा. म्हणून ते सांगतात की त्या सगुणाचे मी सगुण, विगुणाचे मी विगुण आणि विपरीताचे मी विपरीत. तशा ठिकाणी तुम्ही क्रिया घडली म्हणून तुम्हाला तशा का योग आला. सगुण असले सगुण परिवार मिळतो. ही शृंखला प्रसवाची चालत राहते. निर्गुण जोडला तर निर्गुणच परिवार भेटतो. तसं त्या गुरुकुळामध्ये आचार्य आभाराचे आहेत, सगळे प्रेमी भेटले ना. तसा आनंद सोहळा आहे तो. 500 गुरुकुळ प्रेमाचा अधिकार. त्यात एक भेटला की आचार्यांना नित्य नरकाचा. कोण होता?
भानुभट्ट म्हटलं. ते भानुभट्ट आधीकर परिवार भेटला. आचार्य कोपले म्हणजे जाय माझ्या हृदयातलं तो असं म्हणतो, माझ्या हृदयाचं कोण काढून येणार तुम्ही दिलेलं ज्ञान. आचार्य म्हणाले जा, माझी अभिमान नाही काढून आहे ना. प्रसव ते दोन नवरा बायको प्रसवकारक आले. समग्र 500 गृह हे दोन जोडपे असे आले नवरा बायको. ते कसे होते? त्रिगुण संस्कार आहे. तर गुरुकुळा लक्षात आलं की हे असे राजस तामस वैष्णवी करतात. आचार्यांच्या दृष्टीमध्ये काय आहे? सगळं सगुण. तेव्हा तुम्ही सर्वजण आम्ही चालतो. कोण कोण गेलं की महाराजातून निघून गेले. मोठे मोठे पंडित लोक होते. मग नंतर आचार्यांनी सांगितलं की माझे डोळे राम, हे सगुणत्व, ते निर्गुणत्व आणि ते त्रिगुणत्व. असं हे सगळा बाजार परमार्गामध्ये भरलेला असतो. खचाखच विपरीत तत्व आलेले असतात, भकन करणारे असतात. अगदी त्या माणसाला सर्व पळू करणारे पण मार्गात असतात, भाजरलेले. आणि असे त्यागी लोक भरपूर करतात. त्यागी लोकांना तारतम्य नसतं आणि ते संन्यस्त वेश झाला की निघून जातात. मग गावी निघून जातात. आणि तसे निघाले, सगुण निघाले तर मार्ग चांगला म्हणाले. पण माझा अनाधिकार आहे ना, मी नाही राहू शकत मार्ग. प्रतीक्षा दिली म्हणजे काय, तुम्ही त्या मार्गाचे अधिकार गमवतात काय? भिक्षा मागून आणलेला आश्रम असतो आहे की नाही, तुझं काय कुणाचं. मग ते हिन संस्काराचे असतात, अधिकार मागत बसतात. आमचा अधिकार द्या, वाटा. संस्कारासारखे वाटा मारायला द्या. पोलीस स्टेशन हा त्या गुरुचा प्रसव आहे. गुरुने समजावं की अरे म्हणून नुसत्या लीळा पाठ करून फायदा नाही. लीळेतला आतमधला गर्दी हेतू महिमत्तांचा लक्षात आला पाहिजे की मला असं का वाटतं बरं करावं, तर मला असे चांगले विचार काय येतात. चांगले विचार असे येत नाहीत ना. कुछ काय चांगले विचार येतील. मला प्रेमाचे उपाय लावावा, मला देवाने या जन्मात उद्धार करावा, असे सगुणाला विचार येतात. प्रमाद्याला, हिनकन्वेच्याला, त्यागी माणसाला असे विचार येत नसतात. तो थांबत नसतो. अहंकार, क्रोध, राजस दृष्टी, काम असं उद्भवतं बरं. आणि आपल्याला हे पाहायला मिळतं. असं तुम्ही ज्ञानी असाल तर मग कसं आहे मार्गात, कसं आहे तुम्ही समजून घ्यायचं. तिथं तुम्हाला विपरीत व्हायचं काही कारण नाही. असे जीव असतो सगळीकडे. तर याच्यामध्ये सर्वज्ञानी हे लिहा केवळाची करुणारूप करुणा, दयामया कृपा करुणा. करुणा म्हणजे करुणाबाईने करुणा, करुणेची लीळा आहे. ईश्वर या लीळेमध्ये ईश्वर स्वरूपाने कुठलं काम केलेलं आहे, कुठलं नेटवर्क वापरलं. करुणे करुणा आली त्या वराडिकारी सर्वज्ञांना. म्हणून केवळ करुणेची लीळा आहे, करुणारूप लीळा आहे. ईश्वराला कारुण्य उत्पन्न झाला. कुठलं भजन आहे का? कारुण्य सिंधू. कुठलं आहे? तुझ्या लक्षात नाही ना? कारुण्य सिंधू
कृपया परमाय बापा काबा उदास्य धरली मदती प्रकोपान. किती छान आहे, 2 वाक्य सगळं आलं ना त्याच्यात. कारुण्य सिंधू हे करुणा सागर, संसार दावान हे दावान आहे. मधलं जे दावान आहे ना, प्रत्येकाच्या मध्ये असतो. वरून तुम्ही किती डोके खराब फेटा बांधा, डोंगडी घ्या, वैराग्याचे कपडे घाला, मोठ्या पदावर जाऊन बसा, पण आतलं काय करणार? आतलं बसू देत नाही मोठ्या पदावर, खाली येतो फटक्या दिसा तुमचा ऍक्सिडेंट करून टाकतो. ही अंतरंगातली गंमत आहे. असं अंतरंग ही लीळा करुणेची अंतरंग दाखवतो. ईश्वर स्वरूपातली करुणा सर्वज्ञाना वरडात घेऊन आली. चला बाबा थांबा इथे, आणि मग ज्ञान प्रेम करुणेचे दयेचे कार्य सर्वज्ञांना करावं लागलं. पुढं प्रेम द्यायचंय, पुढं ज्ञान द्यायचंय, दर्शन द्यायचे, वेद द्यायचा आहे, बोध द्यायचा आहे. असं त्या करुणेमुळे हे सगळी कामं होत असतात. कृपा लक्ष्मीबाई त्याला प्रेम दिलं. मग करुणा म्हणते, अगो बाई माझे तुले भाव खाऊ नको बरं, माझ्यामुळे तुला महत्व आले नाही. मी जर करुणा केली नसती, पाय पसण्यावर मी बसू दिलं नसतो स्वामींना, तर कृती कसं ग प्रेम दिला. नको लय 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 नटू नको ग, माय म्हणाली, माझ्यामुळे तुझा फायदा आहे. म्हणजे ग टमटम नाही करायची. हे करुणे गा प्रेम देण्यासाठी सृष्टी निर्माण केली. मी नसते तर तुझं काय अस्तित्व आहे. असं महाईश्वर स्वरूपाचं त्याला म्हणायचं महावाक्यादिक्रमे स्मरण. डोकं जाईल ना, गेले 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 असं म्हणायचं. महावाक्यादी गोटोबास कोणतं स्मरण करायचे? महावाक्यादिक्रमे. असा तो स्वभाव स्वभाव प्रगटे तैजून, ह्याला म्हणायचे या वचनाचा स्वभाव प्रगट. ईश्वर स्वभाव प्रगटे बोधान ज्ञानाने, ईश्वराच्या शब्दांनी तुमचा स्वभाव स्मरणाने प्रगट करावा. स्मरणात प्रगट करायचा ईश्वराचा स्वभाव. किती कठीण आहे ना, मराठीत बोलला आहे की नाही मी. महिम भट्टाने पुन्हा नाही प्रश्न केला, एक सूत्र त्याने ऐकलं, स्वभाव प्रगटी विचारून निघून गेला. पुन्हा नाही विचारलं. विचारला का काय प्रश्न तो? नाही, बस माझ झालं. बघू तुम्हाला माझा स्वभाव आता कळलाय, माझा स्वभाव काय. ओके, आता हे मला बोलायची पंचायत पडते बरं का तुमच्यासोबत. कुठे तुम्हाला कुठला अर्थ कळेल का नाही कळेल, हा स्वभाव आहे. आणि शेवटी स्वभाव बघा माहीम पडता माझे भटो माझे देव होईल सारे, हे नागणं बोलणारे राजा. भटोबासांनी मांडली दिली माहीम भट्टांना. स्वामींची मांडली नाही आठवली, ती मांडली तर दररोज आठवाव्या. अरे अरे असं काय विचारतोस तू म्हणाले. मैया का रे बा, एवढा काय विरह करतो. अरे तू किती सेवा केली ती प्रभू बाबाने, ते माझ्याकडून झालं नसतं रे बा म्हणा. अरे तू पोटली तोडलीस. अरे राजा म्हणे तुला काय झालं.
हा स्वभाव शेवटी प्रगट. देहांती प्रगटे तैजू म्हणजे हे असं असं तुम्हाला साध्य झालं पाहिजे. दररोज दररोज तुम्ही मेले पाहिजे, मरायची तयारी झाली. त्यासाठी एकांत जावं लागेल आहे ना. विचारांचं काहूर संपलं पाहिजे, अस्तित्वाच्या स्पर्धा गेल्या पाहिजे आहे नाही. विकार नाही तर विकल्प दोन्हीकडे अडकतात. आलिंबनात अडकता. हे सर्व करा तुम्ही. आलिंबन केले हे सगळं बांधलं ना. आता सगळं आपण विकारच आहे हा. महात्म्याची सेवा केली ती काय केलं बेलापूरला महाराजांना डायरेक्ट स्वामी शेवटी शेवटी बॉम्बस्फोट करून टाकला. विशेष सेवा महाराजा समजल्या की म्हणाले कुठे आहे विकार. ते म्हणाले बघा दादोसांशी बोलू आवडे, देव आवडे, त्यांना देव आवडे. हा विकार ही विकार शून्यता स्वामी आहे की नाही. किती छान स्वामींचं निरूपण आहे, मस्त वाटतं आहे की नाही. ते आपणाला शून्यावस्थे दोन शून्य आहे स्वामी, दोन बिंदू, विकल्प शून्यतेचा एक बिंदू आणि हे विकार दोन्ही मनाच्या संबंधातले आहे ना. मानसशास्त्राचा सिद्धांत आहे सर्वज्ञ. सायन्सने त्याच्यावर खूप प्रगती केली बरं. जे मानसशास्त्र तज्ञ असतात ना, अति शिकलेले लोक, ते कॅबिन मध्ये बोलून मुलाखत घेतात, सगळं विचारता तुमचा चेहरा डोळा सगळं पाहतात आणि मार्क करून टाकतात. बरोबर त्याच गोळ्या देतात तुम्हाला. स्वामींनी सगळं मार्क केलं बोध शक्तीने, तुमचं सगळं शून्यता करायला. बोधाने येणारी शून्यता, दुसऱ्या साधनाने इंजेक्शननी शून्यता येईल बरं तुम्हाला. म्हणजे मी आता विकार शून्य झालो, विकल्प शून्य झालो आणि निरालंबी झालो. मुलीच्या इंजेक्शन आपण निरालंबी होते. मग म्हणाले माझे देव होईल असं नाही. ते दोष रोग तेच औषध आणि काय तेच देवता, तर तुम्हाला जिवंतपणा. तसं कठीण आहे ना. तुम्हाला रोग कोणता आहे. अनादि अविद्या, अधमती अधरती 3 रोग आहेत तुम्हाला आहे की नाही. औषध कोणतं दिले स्वामींनी. विकार विकल्प 3 औषध 3 रोग आहे. डॉक्टर कोण आहे तुमचा. जय की देव अस्थिपरीचे आहे की नाही. पुढं काय पुढचा शब्द लय महत्वाचा. पुढं काय ते ये तुम्ही मिळती हे मिलन झालं, मिळलं पाहिजे. हे 3 मिळत नाहीत ना, तू तर गोंधळ आहे सगळा. मिलन कुठं मिळत नाही. विधी चुकल्यावर ते देवता कसे आहे का नाही. विधी कसा चुकतो सांगा. तुम्ही सगळा विधी केला, आठवण विजनाचा विधी केला, पण तो विधियुक्त नाही झाला तर ती देवता मिळत नाही तुम्हाला. म्हणजे चुकलं उड्या टाकल्या म्हणाले चुकल्या. स्वामींनी एकच नाही म्हणलं. हे याला म्हणायचं मिळणं. तुमचा रोग एक आहे आणि विधी एक करता येत. तुम्ही आहे तर नित्य कितले तुम्ही करताय निमित्त विधी चुकलं.
दोन्ही रोग तेच औषध झालं नाही ना. दोन्हीकडेच प्रवेश केला समजा, मधलं औषधाचं प्रमाण बरोबर आहे ना. प्रमाण चुकल्यावर काय होईल? गोळी घेतली डबल तर बीपीची काय होईल? हा, ह्याला म्हणायचं वृत्ती प्रमाण. कमी नाही औषध, जास्त नाही म्हणतो डॉक्टर. डॉक्टर कोण? अधिकार. अधिकारात तुमचे सगळे गोष्टी आपल्या उत्सवांच्या. हा खेळ प्रसवांचा. चालला गोंधळ, तो एक बरा गोंधळ आहे. सांगा मी प्रसवांचा खेळ म्हणजे काय? ते औषध तुमच्या प्रकृतीला मानलं नाही. औषध तर दिलं डॉक्टरने बरोबर, स्वामींनी औषध दिलं तुम्हाला. तुमचा खेळ बंद झाला पाहिजे ना. खेळ जेव्हा तुम्ही असं एकांतात बोलाल ना, तुम्हाला वेळच भेटत नाही, 1 मिनिट सुद्धा वेळ नसेल. जेव्हा तुम्ही या अवस्थेत पोहोचाल, साधकाची सिद्ध अवस्था. बोललं तर तुम्हाला पाचस्थळाच्या पुढचं ज्ञान आहे. आता पुढं पाचस्थळ झाल्यावर काय करावं, तर हे करावं लागतं, असं बसावं लागतं आणि बोलावं लागतं. अरे सगळं करून झालं, भांगड कुठं वाया गेली वाया. असं नित्यची वाया गेली. नित्यिक आणि निमित्तिक विधीमध्ये आवडी उत्कंठांतर म्हणजे अखंड ठेवावं लागते, तरच तो विधी देखील लागतो, लागत नाही. कारण पंडितांनी सगळं विधीपूर्वक केलं का, लेखी लागलं का? तिन्ही गोष्टी नव्हत्या. ह्या 3 गोष्टी होत्या, विकार विकल्प तिथं होते. म्हणून ते जो ते या वचनावर पोथी केली पाहिजे महिनाभर, आहे नाही. तिने होती लय लोक येतील वाचून पाठी, आहे की नाही. अरे रोग, अरे औषध, किती म्हणाले, अरे बापरे, चला बरं पोथीला. सगळे वाचणी घेतील, आहे की नाही. रोगावर औषध आहे ना, सगळ्यांना रोग आहे आणि फुकट मिळणार. पोथीमध्ये 30 दिवस या रोगावर फुकट औषध मिळणार. कोणते रोग? कॅन्सर वगैरे वगैरे. गर्दी होईल की नाही, 5 काय 10,000 लोक जमतील औषधाला लावायला. तर अशा प्रकारे ही लीळा कारुण्य, करुणा, दया, ज्ञान, प्रेम या गोष्टी देण्यासाठी सर्वज्ञानी वराडामध्ये. आता दुसरं एक वराड आहे सर्वज्ञ. ही लीळाक्रमाने येते या चरित्रामध्ये. सिद्ध रे सिद्ध म्हणण्याची लीळा आहे. प्रसंग तोच, पण आता एका घरी वराड चालू आहे. ते अवघी वराडे ओहारापाशी बैसली. ओहर बाहुल्यावरही बैसला. ओहरी, ओहर आणि ओहरी हे मिश्किल आहे या चरित्रामध्ये. ओहरी का म्हणतात? ओहरा, चिंतन करा ना, प्रत्येक शब्दाचा अर्थ असतो. ते काय म्हणून राहिले महिमभट्ट? ओहर भावल्यावर बैसली होती ओहरी. तो ते गोसावी मांडव उभे राहिले, मांडव परत आलाय. आणि स्वामी म्हणतात, सिद्ध रे सिद्ध परिसिद्धा ते कोणी देखे ना, कोणी नेंती. स्वामी म्हणाले, जोऱ्यानं म्हणाले. खाली आठवतं ना तुम्हाला, सगळं समोर येईल. मांडव, मांडवी, ओहोरी, ते सगळे उभय पक्षातले लोक आणि सर्वज्ञ
तिथं म्हणतात सिद्ध रे सिद्ध. आपल्याही असे मठात आश्रमात जर स्वामी आले, स्वामी असंच म्हणतील, सिद्ध रे सिद्ध काटे बाबा. आपल्या धुंदीत आपण असतो त्यावेळेला प्रसवांची धुंदी असते, नाही तर तुम्हाला नव्हते अस्तित्वाची धुंदी असते. मोठे पण मोठा चटका लागलाय की नाही, मिरवून मिरवून घ्यायचा. आपल्याच परिवारातून आपणच मिरवून घ्यायचं. वाकून बघतील ना इथून, अरे मी आला ना, कोणीच ओळखे ना, अरे दार लावून घ्या रे त्याला, असं होतं बरं. तर कोणीच ओळखे ना आम्हाला, कोणीच नेना. मग तिथे ते कणवेचे होते, ते म्हणतात हे नव्हे आम्ही देखत असो बाबा, आम्ही पाहतो ना तुम्हाला, मग माना देखो कैसे. आपलं असंच आहे, समोर स्वामी आहेत, आम्ही स्वामीशी बोलतोय आपण, तर म्हणतात तुम्ही आम्हाला ओळखत नाही का, उत्तरापंथीहून आलाय ना. मग मी म्हणतो हो, मग ओळख नाही काय, मग सांगितलं तुम्ही पूर्वीमध्ये, मग पाकिस्तान मी शिकलाय की अभ्यास केलाय मार्ग, ओळखत कसा नाही. अरे मग देखत असा तर बोलावा ना. मग आम्हाला देखलं, ओळख झाली, आम्हाला बोलवा ना मध्ये, काय काम आहे. असं होतं. त्यामुळे मग ओळखीचं कार्य करा ना, मग आम्हाला बोलवा ना तुमच्या लग्नाला. मोठवासांची कोणती घडी आहे, लग्न घडी वर्त. तुम्ही कुठूनही कुठे जोडता आलं पाहिजे जीवनावर. ह्यालाच म्हणायची साधना. सिद्ध पुरुषाची साधना कशी असते, तुम्ही साधनवंत आहात की सिद्ध आहात, कोणी विचारले मार्गरोडीमध्ये झोपू नका, हे कळण्याच्या पलीकडे आहे. हे तिथं तुम्हाला सिद्ध साधक खायचे, तुम्हाला साधनवंत आहात का सिद्ध आहात, तुम्ही स्वतःला ओळखा. थोडं आतमध्ये जायचा प्रयत्न करा. तसं असेल तरी असं होतं. म्हणून स्वामी म्हणाले सिद्ध रे सिद्धा ते कोण, हे मध्ये मला कळणार नाही बोलले. सिद्ध आहे तुम्ही, सिद्ध, सिद्धाकडे सिद्धता येत असते, सिद्धाकडे सिद्ध पुरुष येत असते. त्यांना बोललेलं बोलत आहे, विनोदाचा भाग होतो किंवा उपहास कराल तुम्हाला, कुठं आहे हे, कुठं आहे हे, असंच असतं ते. सिद्ध रे सिद्ध, ते म्हणाले आम्ही ओळखतो ना बाबा तुम्हाला. मग स्वामी म्हणाले आहो, मग आम्हाला तुम्ही बोला, मधी बोलवा, बैसा म्हणा, बैसा म्हणा आम्हाला, बस म्हणायचे आम्हाला तुमच्या गादीवर. अशी पाळी आहे ते उगेची, ते गाघरात बसलेले उगे गप्प, एक नाही दोन नाही, सर्वज्ञ म्हणतात आहो सिद्ध रे सिद्ध, परिसिद्धा ते कवणी ओळखे ना, मला ओळखा ना. हो म्हणाले मी आला ना उत्तरापंथी, मला ओळखा ना तुम्ही. ते म्हणतात हे नव्हे आम्ही देखत असो ओळखत असो. मग बघतोय ना तुम्हाला, ओळखलं ना तुम्ही. उंच भवरे कानी विशाल नेत्र, बघितलंय की मला, उंच कपोळ, मग दिसतंय की आम्हाला, ऐक नाही. हिरे नरदंत पंक्ती, हो हो आलो मी तो वस्तू, अहो सगळं बघतो आले आम्ही. मग तुम्ही आमचे तर आहे, पण गेटवर तुम्ही आमचेच आहे. मग ओळखा ना. ते पुन्हा म्हणतात जी
ओळखतो ना. सर्वज्ञ पुन्हा म्हणतात, ओळखता तर बोलावा ना. बोलवा ना मला, यायसे म्हणा ना. आता हाच प्रॉब्लेम आहे. सर्वज्ञ जर येऊन बसले तर पुढे काय? हा एक मोठा अडथळा आहे. वगैरे वगैरे गोष्टीला अडचण येणार. मान्यता संकल्पना द्यायचा अगोदर बंधन, माझी मान्यता बंधन ना. अडचण. स्वामी पुन्हा 3 वेळेला असं झालेलं आहे. परी ते उगेची, ते गप्पा मारताय. हा प्रकार आपल्या जीवनात सतत होतो. आपण गप्पा मारतो, नॉलेज झाले आपल्याला, उमट नाही झाला त्या ज्ञानात. नॉलेज, प्रवचन करणं, पोथी सांगणं, नॉलेज प्रकाशित करतात. याशी आपण ते देणं नाही, ते संतांना. आपल्या पूर्वजांनी शुद्ध रे सिद्ध होऊन निरोप धर्म प्रचार, म्हणून आपण जिवंत आहेत आतापर्यंत. आपला धर्म का जिवंत आहे? पूर्वजांचे खूप ऋण आहेत आपल्या. खेड्यापाड्यात जाऊन सर्वज्ञ आपल्या साधकाकडून, सिद्ध साधकाकडून धर्म ज्योत लावली. एक मोठं उत्तरदायित्व आहे आपल्याला, आहे की नाही? खूप मोठा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात खूप मोठे खेडे आहे. सिद्ध अवस्थेत तुम्ही प्रचार झाला, तरी ते बिचारे उठले नाहीत. मग सर्वज्ञ म्हणतात, सिद्ध रे सिद्ध, परत चौथ्यांदा. सिद्धा ते कोणी तोळखे ना जाणे ना, आम्ही देखतो जाणतो ना. ऐसे बाहुल्यावरील उत्तर करीत असतील, असं चालू आहे. तेवढ्यामध्ये घरचा अधिष्ठाता नवरीचा बाप घरांत होता. नवरीचा बाप घरात होता. ती ओहरी बसली ना तिथं, तो बाहेर निघाला आणि त्याने ती गोसाव्याचा शब्द ऐकला. त्याने म्हटलं, हा नव्हे मी देखत असे जी, येई जोजी, येई जोजी. अतिशय त्याला आनंद झाला, उत्सव झाला त्याच्या जीवनावर. त्याला उत्कंठा निर्माण झाली. या 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 म्हणाले. सावमाला दंडवत घातला, श्रीचरणा लागला. ही तुमची उजळल्याची दशा. तुम्ही जेव्हा मळीन होत नाहीत, भ्रष्ट होत नाही, तुम्ही विपरीत होत नाही, हे तुमच्या अंतःकरणात जेव्हा जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तुम्ही असं वागू शकता. कसं? सावमयान जाणं, दंडवत घालणे, श्रीचरणा लागणे आणि शब्दाने येई जोजी म्हणून स्वामींना घेऊन आला मध्ये, या 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 म्हणा. आणि मग बैसो घातले, आनंदाने शरण केले. मस्तपैकी स्वामींचं आगमन झालं. मर्दना झाली, मारणे झाली, टिळा झाला, सदा केल्या, वस्त्रपूजा केली, आरोग्य झाली, गोळा झाला, विडा झाला. आणि मग सर्वज्ञ तो अवसर तेथून स्वीकार केल्यानंतर तेथून विजय केले. अशा प्रकारे सिद्धरे सिद्धाची लीळा संपते.